नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मग आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत ही संकल्पना पाहत होतो, जी की स्थूल अर्थशास्त्राचं अभ्यास विषय किंवा व्याप्ती विषयामध्ये मोजली जाते. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्याच्या काही दोन संकल्पना आहेत. त्या संकल्पना तुम्हाला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. कारण का आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने आपण वापरतो, परंतु अर्थशास्त्रामध्ये या दोन्ही संकल्पना ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. कारण आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही संकल्पना जी आहे ती गुणात्मक स्वरूपाची आहे. म्हणजेच एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही प्रकारचा जर बदल होत असेल तर त्या देशामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास होत आहे असं म्हटलं जातं. केवळ एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक स्वरूपामध्ये वाढ होत असेल तर त्याला आर्थिक वृद्धी म्हटलं जातं, आर्थिक विकास म्हणता येत नाही. कारण का संख्येबरोबरच गुणात्मक स्वरूपाचे बदल किती झालेले आहेत यावरून आर्थिक विकासाची स्थिती जी आहे ती समजते. म्हणजे थोडक्यात काय तर देशाच्या आर्थिक विकासाचे मोजमाप जे आहे ते मोजमाप आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन संकल्पनाच्या माध्यमातून होत असते. आणि त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास प्रामुख्याने या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता संख्यात्मक स्वरूपाचे बदल कोणते, तर एखाद्या देशाच्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्यांची संख्या वाढत असेल तर ते आर्थिक वृद्धीचं निर्देशक समजलं जातं. आणि गुणात्मक किंवा आर्थिक विकास कशाला म्हणायचं, तर या संख्यात्मक बदलाबरोबरच त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या स्वरूपामध्ये किंवा मानवी जीवनमान जे काही जगण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये सकारात्मक स्वरूपाचे जर बदल होत असतील त्याला आर्थिक विकास म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची उंची, वजन, वय हे वाढत आहे, मग त्याला आपण वृद्धी म्हणू शकतो, परंतु विकास म्हणू शकत नाही. तर त्यासाठी त्याच्या वजन, त्यानंतर उंची, आकारमान या वाढीबरोबरच त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये किती स्वरूपाचा बदल होत आहे किंवा त्याच्या गुणात्मक स्थिती त्याची कशा प्रकारची आहे यावरून त्याचा विकास जो आहे तो विकास आपल्याला ठरवता येतो किंवा त्याचं मोजमाप आपल्याला करता येते. यासाठी या आर्थिक वृद्धी आणि विकास ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या दोन्ही संकल्पनांचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर या समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये मांडले जातात. मग त्यासाठी अल्पविकसित देश आणि विकसित देश हे दोन्ही देश आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे आपापल्या परीने किंवा आपापल्या आर्थिक स्थितीनुसार किंवा कुवतीनुसार करत असतात. कारण का अल्पविकसित देशांच्या आर्थिक वृद्धीचा आणि आर्थिक विकासाचे जे काही ध्येयधोरण आहेत ते विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये वेगळे आहेत. त्याचबरोबर त्याची आर्थिक विकासाचा आणि आर्थिक वृद्धीचा वेग वाढवण्यासाठी जी काही व्यूहरचना करावी लागते ती देखील अल्पविकसित किंवा अविकसित आणि विकसनशील किंवा विकसित राष्ट्रांची ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. आणि मग ती कोण व्यूहरचना कशा प्रकारे आपण करणं गरजेचं आहे याचा देखील बारकाईने अभ्यास जो आहे तो या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात तर आर्थिक वृद्धी आणि विकासाचे जे काही सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये खास करून तुम्हाला मागे मी सांगितलं की हेराल्ड आणि डोमर यांचा आर्थिक विकासाचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत अत्यंत प्रसिद्ध आहेत, जे की या ठिकाणी आपल्याला या समग्रलक्षी अर्थशास्त्रातील जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातूनच मांडलेल्या आहेत. त्यानंतर प्राध्यापक J.M. केन्स यांचा जो काही रोजगार व्यापार विषयक जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत देखील जो 1930च्या जागतिक महामंदीनंतर 1936 मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यातून आपल्याला या जागतिक महामंदीमधून आपल्याला सहजासहजी दूर होण्यामध्ये किंवा सहजासहजी आपल्याला बाहेर पडण्यामध्ये महत्वाचं योगदान जे आहे ते योगदान या सिद्धांताचं लाभलेलं आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धी आणि विकासाचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत या संकल्पनेमध्ये अभ्यासले जातात. त्यानंतर पुढलं एक त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत.
आता विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत जर आपण बघितला, जसं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक आर्थिक घटक जो आहे तो प्रत्येक आर्थिक घटक या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत ते वेगवेगळे मांडून अभ्यास केला जातो. तसं या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काही विभाजन जे आहे त्या विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांताच्या माध्यमातून एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही बदल आहेत ते बदल याच्यामध्ये मोजले जातात. त्याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्याशी जे काही संबंध आहेत ते संबंधावरून विभाजन जे आहे ते विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांतामध्ये त्याची मांडणी केली जाते. म्हणजेच एकंदरीत या 3-4 घटकाच्या माध्यमातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं व्याप्ती जी आहे ती व्याप्ती आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पुढला भाग जो आपल्याला बघायचा आहे याच्यामधला आणि तो महत्वाचा आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. जसं की आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये बघितली, तसंच समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राची देखील काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास. समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे जर आपण पाहिलं तर व्याख्येमधूनच आपल्याला त्याचा अर्थबोध होतो, परंतु तरी देखील आपण एक विस्तृत स्वरूपामध्ये समग्र घटक म्हणजे कोणते किंवा समग्र घटकांचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो हे या संकल्पनेमध्ये आपल्याला किंवा या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तर जसं की या ठिकाणी हॅन्सन यांनी जी काही व्याख्या सांगितलेली आहे की त्यांनी काय सांगितलेल्या व्याख्येमध्ये की स्थूल अर्थशास्त्र हे असं शास्त्र आहे की ज्या शास्त्रामध्ये एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय गुंतवणूक इत्यादी शास्त्रांचा किंवा इत्यादी घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल की या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केवळ समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. कोणताही घटक असेल तर त्याच्यामध्ये समग्र हा शब्द किंवा एकूण हा शब्द किंवा त्याला दुसरा शब्द आहे समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास जो आहे तो या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. जसं राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय गुंतवणूक, राष्ट्रीय बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र म्हणजे त्याला आपण म्हणतो तेजी मंदीची जे काही चक्र आहेत इत्यादी घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत. आता उत्पन्न सिद्धांतामध्ये जर आपण पाहिलं तर स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना, त्याचबरोबर त्याचे विविध जे काही घटक आहेत त्या विविध घटकांचे, त्यानंतर त्याच्या मापन पद्धती जी आहे ती मापन पद्धती, त्याचबरोबर त्या सामाजिक लेखांकनाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास देखील या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये जर आपण खास करून बघितलं तर एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्याशी संबंधित जे काही घटक आहेत किंवा त्या घटकावरती परिणाम करणारे जे घटक आहेत म्हणजे एकूण मागणीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत आणि एकूण पुरवठ्यावरती जे परिणाम करणारे घटक आहेत त्या घटकांच्या माध्यमातून उत्पन्न सिद्धांत जो आहे तो म्हणजेच उत्पन्नावर त्याचा परिणाम कशा प्रकारे होतो त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही चढउतार आहेत त्या चढउतारामध्ये व्यापार चक्रातील जे काही तेजीमंदी आहे त्या तेजीमंदी यांच्या कारणांचं आणि बदलांचं स्पष्टीकरण देखील या समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजेच व्यापार चक्रामध्ये जर चढउतार होत असतील किंवा सतत जर त्याच्यामध्ये चढउतार होत असतील त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नावरती होत असतो. मग ते जे काही बदल आहेत ते बदल कोणत्या कारणामुळे झालेले आहेत किंवा त्याचे परिणाम कोणत्या स्वरूपाचे होत आहेत याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा विवेचन. आता जसं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये याच अनुषंगाने एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणतं तर आंशिक समतोलाच्या माध्यमातून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. तर तसं या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण जे आहे ते सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण या ठिकाणी या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे.
आता सर्वसाधारण समतोल जो आहे तो सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. म्हणजे सर्वसाधारण समतोल जो आहे तो सर्वसाधारण समतोल प्रामुख्याने जर आपण बघितला तर अर्थव्यवस्थेतली एकूण मागणी जी आहे ती मागणी, त्यानंतर एकूण पुरवठा आणि किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. कारण का एकूण मागणी वाढली किंवा कमी झाली तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम हा एकूण पुरवठ्यावरती होत असतो. त्यानंतर एकूण पुरवठा किंवा एकूण मागणी या दोन्ही घटकांचा परिणाम हा वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये होत असतो. आणि मग ही जी काय संकल्पना आहे, कारण काय तिन्ही घटक जे आहेत ते तिन्ही घटक एकमेकावरती अवलंबून असतात. म्हणजे मागणी कमी जास्त झाली तर त्याचा परिणाम हा पुरवठ्यावरती होणार आहे, म्हणजे पुरवठा कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर पुरवठा कमी जास्त झाला म्हणजेच किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी देखील काय होणार आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. म्हणजेच मागणीच्या बदलाचा परिणाम हा पुरवठ्याच्या बदलावरती होणार आहे, पुरवठ्याच्या बदलाचा परिणाम हा वस्तूच्या किमतीच्या बदलावरती होणार आहे. म्हणून समग्रलक्षी संकल्पना जी आहे किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये या तिन्ही घटकांचा एकत्रितपणे अभ्यास जो आहे तो अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. केवळ एका घटकाचा परिणाम हा दुसऱ्या परिणाम हा होत नसतो, तर त्या संबंधित जे काही घटक आहेत त्या घटकांचा परिणाम जो आहे तो परिणाम या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. कारण का हे परस्परावलंबन जे आहे ते परस्परावलंबन या ठिकाणी महत्वाचं मानलं जातं. त्याच्यामुळेच पुढला एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे ते म्हणजे परस्परावलंबन. म्हणजे चौथं आणि अत्यंत महत्वाचं स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परस्परावलंबन. तर स्थूल विश्लेषणामध्ये जर आपण बघितलं तर जे काही एकूण आर्थिक चल जे आहेत ते चल हे एकमेकावरती अवलंबून असतात, ते वेगवेगळ्या स्वरूपाचे मानले जात नाही. हे कोणत्या अर्थशास्त्रामध्ये, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये. कारण का जर आपण सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तर प्रत्येक आर्थिक घटक हा स्वतंत्र मानून अभ्यास केला जातो. तसं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये हा प्रत्येक घटक जो आहे तो घटक एकमेकावरती अवलंबून आहे किंवा म्हणजे प्रत्येक घटक हे एकमेकावरती अवलंबून असल्या कारणामुळं ते वेगळे मानले जात नाहीत. त्याच्यामुळे स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चल जे आहेत ते एकूण आर्थिक चले हे महत्वाची मानली जातात. उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या जे काही आर्थिक चल जे आहेत ते चल एक परस्परावरती अवलंबून आहेत. उदाहरणार्थ जर आपण गुंतवणूक पातळी जर बघितली तर गुंतवणूक पातळीचा परिणाम जो आहे किंवा गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम जो आहे तो अंतिम परिणाम कशावरती होणार आहे, तर उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि शेवटी जर आपण बघितलं तर आर्थिक वृद्धीच्या पातळीवरती होणार आहे. तो कसा, समजा गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक पातळी जर समजा कमी झाली तर साहजिकच काय होणार आहे, गुंतवणूक पातळी कमी झाल्यामुळे तर गुंतवणूक पातळी जर कमी झाली तर उत्पन्न कमी होणार आहे. कारण का गुंतवणुकीमुळे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न लोकांचं वाढत असतं. कारण का जेवढे प्रमाणामध्ये गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये वाढली जाईल तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांना काय मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे. आणि रोजगार मिळाला साहजिकच लोकांना पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा आपण त्याला म्हणतो वेतनाच्या स्वरूपामध्ये उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच गुंतवणूक वाढली की उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्न वाढलं म्हणजेच किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी साहजिकच किंवा दुसरं आपण त्याला म्हणू की गुंतवणूक वाढल्यामुळे एकूण उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन वाढणार आहे. एकूण उत्पादन वाढलं म्हणजेच त्या उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी साहजिकच श्रमिकांची गरज भासणार आहे. आणि श्रमिकांची गरज भासली किंवा श्रमिकांची मागणी वाढली म्हणजेच रोजगार पातळी वाढली. रोजगार पातळी वाढली म्हणजेच काय झाला की त्या देशाचा आर्थिक वृद्धी जी आहे ती वृद्धी वाढणार आहे. म्हणून त्या ठिकाणी गुंतवणूक पातळी जी आहे त्या गुंतवणूक पातळीचा परिणाम हा जसं तुम्हाला आता मी सांगितलं की एक उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि शेवटी आर्थिक वृद्धीवरती होत असतो. म्हणून त्या ठिकाणी हे सर्व घटक जे आहेत ते सर्व घटक कशावरती अवलंबून आहेत, एकमेकावरती किंवा परस्परावलंबन घटक असल्या कारणामुळे त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढलं एक महत्वाचं घटक किंवा महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राशी पद्धत. तर राशी पद्धतीमध्ये एका घटकाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास याच्यामध्ये अभिप्रेत नसून तर अर्थव्यवस्थेचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास या राशी पद्धतीमध्ये अभिप्रेत आहे. किंवा याच्यामध्ये जर आपण खास करून जर बघितलं तर प्राध्यापक बोल्डिंग
यांचं जे काही मत आहे ते मत जर विचारात घेतलं तर तुमच्या लगेच ही संकल्पना किंवा राशी पद्धत म्हणजे नेमकं काय हे लगेच तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये जर आपण बघितलं तर अनेक झाडे असतात. आता झाडांपैकी जर एका झाडाचा अभ्यास आपण केला किंवा त्याचं उत्पन्न आपण विचारात घेतलं तर ते सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं उदाहरण होऊ शकतं. परंतु ह्या जंगलात जे काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत किंवा वृक्ष आहेत त्या वृक्षांचा किंवा सर्व झाडांचा समुच्चयात्मक जर आपण बघितलं तर समुच्चयात्मक अभ्यास केला तर ते याच्यामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये ते होऊ शकतं. मग समुच्चय एका जंगलातल्या एका झाडाच्या ऐवजी जंगलात असणाऱ्या सर्व झाडांचा अभ्यास त्या ठिकाणी केला तर त्याला काय म्हटलं जातं तर राशी पद्धत. किंवा त्यात एका विशिष्ट झाडांचा किंवा विशिष्ट रोपाचा किंवा एखाद्या विशिष्ट झाडाच्या गुणवैशिष्ट्यांचा जर अभ्यास आपण त्या ठिकाणी केला तर ते सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होऊ शकतं. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी केवळ एका झाडाच्या गुणवत्तेचा म्हणा किंवा गुणवैशिष्ट्याचा म्हणा अभ्यास करून चालणार नाही तर त्या जंगलामध्ये असणारी जेवढी काही झाडं आहेत त्या सर्व झाडांच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास या ठिकाणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे तर राशी पद्धत म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढल्या याचे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वृद्धीची प्रारूपे किंवा त्यालाच आपण म्हणतो वृद्धीचे सिद्धांत. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील जे काही विविध घटक आहेत त्या आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील विविध घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास किंवा सहभाग जो आहे तो सहभाग या वृद्धीच्या माध्यमातून किंवा या संकल्पनेच्या माध्यमातून अभ्यासला जातो. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये हेरॉड आणि डोमर यांचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत या संकल्पनेमध्ये महत्वाची आहेत. त्यानंतर विकासाच्या वृद्धीसाठी किंवा जसं तुम्हाला मागे मी सांगितलं की वृद्धी आणि विकास हे किंवा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या दोन्ही संकल्पना कशा आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. कारण का वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची संख्यात्मक स्वरूपाची संकल्पना आहे तर आर्थिक विकास ही गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. आणि मग या विकासाच्या आणि वृद्धीच्या साठी जे काही अवजड उद्योग किंवा मूलभूत आणि अवजड उद्योगावरती भर देणारे महालनोबिस जे काही प्रतिमान आहे त्या महालनोबिस प्रतिमानाचा अभ्यास प्रामुख्याने या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. त्यानंतर हेरॉड आणि डोमर यांचं देखील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाविषयी जे काही सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत किंवा प्राध्यापक J.M. केन्स यांनी जो काही रोजगार व्यापार आणि पैसाविषयक जो काही सर्वसामान्य जो काही सिद्धांत 1933 नंतर मांडलेला आहे जो की 1936 मध्ये प्रसिद्ध झाला त्या सिद्धांतामध्ये देखील आर्थिक वृद्धीची संकल्पना जी आहे ती अभिप्रेत आहे किंवा अभ्यासलेली आहे. म्हणजेच वृद्धीचे जे काही प्रारूपे आहेत त्या वृद्धीच्या प्रारूपांचा अभ्यास देखील या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढल्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी जर आपण बघितले तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी जी आहे ती सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करताना किंवा त्यातील जे काही बदल आहेत त्या बदलांचा अभ्यास करताना प्रामुख्याने ही संकल्पना किंवा स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्या स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना अभ्यासली जाते. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे नेमकं काय तर सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील जी काही सद्यस्थिती आहे त्या सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. आलं लक्षात. सर्वसाधारण किंमत पातळी कशाला म्हटलं जातं तर सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. यावरून तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारण किंमत पातळी जी आहे ती सर्वसाधारण किंमत पातळी ठरवत असताना या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र एक महत्वाचा शास्त्र आहे. त्यानंतर यात दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख. सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण
अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची व्याख्या आपण बघितलेली आहे किंवा व्याप्ती बघा किंवा वैशिष्ट्य बघा, तुमच्या त्याच्यावरून लक्षात येईल की देशाचे जे काही ध्येय धोरणं आहेत, जे की वृद्धीच्या माध्यमातून असतील किंवा विकासाच्या माध्यमातून असतील, तर देशाच्या आर्थिक वृद्धीच्यासाठी किंवा देशाच्या आर्थिक विकासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र फारसं उपयुक्त ठरत नाही किंवा ते धोरणात्मक उपयुक्त वाटत नाही, जे की समग्रलक्ष्य अर्थशास्त्र जे आहे ते निश्चितपणे त्याचे जे काही ध्येय धोरणं आहेत किंवा त्याचे जे काही गुण वैशिष्ट्य आहेत किंवा अभ्यास विषय जे आहेत त्या अभ्यास विषयावरून किंवा त्याच्या व्याप्तीवरून आपल्याला लगेच लक्षात येईल की देशाच्या आर्थिक विकासामध्ये किंवा देशाच्या वृद्धीसाठी हे शास्त्र जे आहे ते अत्यंत उपयुक्त ठरतं. कारण का या अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा जो अभ्यास आहे किंवा समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास जो आहे तो केला जातो किंवा अर्थव्यवस्थेसमोरील किंवा जागतिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरतं. उदाहरणार्थ महागाई असेल किंवा आर्थिक तेजीमंदीची जी काही चक्र आहेत ती चक्र सोडवण्यासाठी असेल किंवा आयात निर्यात किंवा व्यापारविषयक धोरण असेल किंवा व्यापार तोल असेल, व्यापार शेष असेल, अशा अनेक समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये महागाई, भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, म्हणजे कोणत्याही आर्थिक विकासाच्यासाठी ज्या काही मूलभूत समस्या बनतात त्या घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. म्हणजे त्याविषयी समजा आर्थिक वृद्धी करायची आहे किंवा आर्थिक विकास करायचा आहे त्यासाठी जे काही ध्येय धोरण आपण आखणं गरजेचं आहे ते धोरण या समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात किंवा त्याच्यावरती ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करणं देखील महत्वाचं आहे. त्या उपाययोजना देखील या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. म्हणून त्या ठिकाणी धोरणाभिमुख म्हणून या अर्थशास्त्राकडे म्हणजेच कोणत्या तर स्थूल अर्थशास्त्राकडे पाहिलं जातं. जसं तुम्हाला आता मी सांगितलं की देशाला किंवा अर्थव्यवस्थेला तेजीमंदीच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा महागाईसारखी समस्या असेल ती समस्या सोडवायची असेल किंवा वाढती बेरोजगारी ही एक आपण समजा भारताचं आपण उदाहरण घेतलं तर भारतासमोर वाढती लोकसंख्या आणि वाढती बेरोजगारी ही अत्यंत ज्वलंत समस्या आहे आणि मग ती आपल्याला कमी करायची असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संकल्पनेचा उपयोग करून चालणार नाही. तर त्यासाठी आपल्याला निश्चितपणे समग्रलक्षी अर्थशास्त्राची जी काही संकल्पना आहे किंवा समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचे जे काही ध्येय धोरण आहेत त्या ध्येय धोरणांचाच विचार आपल्याला करावा लागणार आहे. तरच आपण या आर्थिक तेजीमंदीच्या चक्रातून बाहेर पडू शकतो किंवा ज्या काही भाववाढीसारख्या समस्या आहेत त्या समस्यांमधून आपण किंवा त्या समस्याचं निर्मूलन करू शकतो. दारिद्र्याचं निर्मूलन करायचं असेल तरी देखील आपल्याला ही संकल्पनाच म्हणजेच समग्रलक्ष्य अर्थशास्त्राची जी काही संकल्पना आहे ती संकल्पनाच उपयुक्त ठरू शकते. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची किंवा त्यालाच आपण म्हटलं आहे की समग्रलक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जे आहेत ते वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. यानंतर आपला जो भाग पुढला आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे